नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 25 जुलैला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. आता जर तुमच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असेल आणि तुम्हाला अजूनही मूल झालं नसेल किंवा तुमच्या संतान प्राप्तीमध्ये काही समस्या असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीपासून 40 दिवसांची संतान प्राप्तीची सेवा कशा प्रकारे करायची, कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. बघा, आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख आहे आणि प्रत्येक स्त्रीला वाटत असतं तिनं आई व्हावं. पण काही स्त्रियांना लग्नानंतर अनेक वर्ष जातात, अनेक वैद्यकीय तपासण्या करून डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन देखील त्यांना मूल होत नाही. अशा वेळेस आपल्याला ही 40 दिवसांची संतान प्राप्तीची सेवा करायची आहे. बघा, ज्या वेळेस आपण कोणतीही सेवा करत असतो संतान प्राप्तीसाठी त्यावेळेस आपली जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे किंवा डॉक्टरांच्या ज्या काही गोळ्या औषधं असतील ते आपल्याला चालू ठेवायचे आहे आणि सोबत ही सेवा करायची आहे. कारण जेव्हा विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळते तेव्हा आपल्याला परमेश्वराची कृपा आणि सकारात्मक बदल अनुभवायला मिळत असतात. आणि म्हणून तुम्हाला आषाढी एकादशीपासून ही 40 दिवसाची संतान प्राप्तीची सेवा करायची आहे. सोबत आपली मेडिकल ट्रीटमेंट किंवा गोळ्या औषधं चालू ठेवायची आहे. आता वळूया सेवेकडे. आषाढी एकादशीपासून आपल्याला सेवा करायची आहे. मग आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे, स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी उद्या आषाढी एकादशीपासून 40 दिवस संतान प्राप्तीची सेवा करणार आहे. तरी माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला मूल होऊ द्या, असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि घरी यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करून सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा कोणती करायची तर बघा, आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल, ज्याला आपण रंगनाथ म्हणतो, ती मूर्ती आपल्याला सेवेसाठी पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला दररोज त्या बालकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता पहिल्या दिवशी नवरा बायको दोघांनी मिळून सेवा करायची आहे. मग पहिल्या एक तामण घ्यायचं आहे, आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि त्या तामणामध्ये बालकृष्णांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. मूर्तीवर आपल्याला पाण्यानं अभिषेक करायचा आहे. आता जर पहिल्या दिवशी नवरा बायको मिळून अभिषेक करणार असेल तर एकाने अभिषेक करायचा आहे आणि दुसऱ्यानं सेवा करायची आहे. तर बघा, पहिल्या दिवशी दोघांनी सेवा केल्यामुळे आपल्याला अभिषेक करून सेवा करणं अतिशय सोपं जाईल. पण मात्र दुसऱ्या दिवशी जर एकट्याने सेवा करणार असाल तर मग अभिषेक करणं आणि सेवा करणं थोडंसं अवघड जाईल. आणि म्हणूनच या सेवेसाठी तुम्हाला जमलं तर तुम्ही एक गळती घ्यायची आहे, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो, आणि मग त्यामुळे आपल्याला सेवा करणं सोपं जाईल. तर बघा, आपल्याला एका ताम्हणामध्ये बालकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे. त्या मूर्तीवर आपल्याला पाण्यानं अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना आपल्याला सेवा कोणत्या करायच्या तर लक्षात घ्या, आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. पुरुष सूक्त प्राकृत आणि संस्कृत दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणायचं आहे. आता जर तुम्ही संस्कृतमध्ये पुरुष सूक्ताचं पठण करणार असाल तर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 16व्या वेळेस फक्त फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती एकदाच म्हणायची आहे. आणि फलश्रुती म्हणत असताना आपल्याला आपण ती जी काही बाळकृष्णांची मूर्ती गळती खाली ठेवली आहे ती बाजूला ठेवायची आहे. म्हणजेच फलश्रुती म्हणत असताना आपल्याला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणत असताना अभिषेक आपल्याला करायचा नाही. बालकृष्णांची मूर्ती आपल्याला भांड्यातून बाजूला काढून घ्यायची आहे. आता 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून झाल्यानंतर 1 वेळा श्री सूक्त, 1 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र आणि संतान गोपाळ मंत्र 108 वेळा म्हणजे 1 माळ म्हणायचा आहे. आता हे सगळे स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ नवरा आणि बायको दोघांनी प्यायचं आहे, इतर कुणालाही द्यायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला 40 दिवस ही सेवा करायची आहे. खूप सुंदर सेवा आहे. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अर्धा तासापेक्षा कमी वेळ लागेल आणि म्हणून जमल्यास ही सेवा नवरा आणि बायको दोघांनी करा. आता जर तुमचे मिस्टर काही कामानिमित्त दुसऱ्या गावी राहत असेल तर काही हरकत नाही, फक्त महिलांनीच ही सेवा केली तरी चालेल. पण जर तुम्हाला जमलं तर नवरा आणि बायको दोघांनी सेवा करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे 40 दिवस आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सेवेसाठी नियम कोणते पाळायचे तर बघा, सर्वात पहिला नियम म्हणजे मांसाहार आपल्याला 40 दिवस बंद करायचा आहे. मद्यपान सुद्धा पुरुषांनी बंद करायचं आहे जमल्यास 40 दिवस. आता ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही नाही केलं तरी चालेल,
त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्याच्या घरचं अन्न म्हणजे परान्न वर्ज करायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण कोणतीही संकल्पपूर्वक सेवा करत असतो तेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये जर काही अन्न बनलं ते आपण खाल्लं तर त्यांच्या घरातील दोष आपल्याला लागण्याची शक्यता असते आणि म्हणून आपल्या सेवेमध्ये अडथळा येत असतो. आणि म्हणून आपल्याला जेव्हा आपण कोणतीही संकल्पपूर्वक सेवा करतो तेव्हा दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला शक्य झालं तर 40 दिवस म्हणजे सेवा पूर्ण होईपर्यंत बाहेर गावी जायचं नाही. आता एखाद्या दिवशी जर इमर्जन्सी आली आणि बाहेर गावी जावं लागलं तर त्या दिवशीची सेवा त्याच दिवशी करायची आहे आणि मग आपल्याला बाहेर गावी जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सेवा करत असताना 40 दिवसांच्या सेवेमध्ये एकदा मासिक धर्म महिलांना येतच असतो आणि जर मासिक धर्म आला तर आपल्याला 4 ते 5 दिवस आपली सेवा थांबवायची आहे आणि पुन्हा आपल्याला 4 ते 5 दिवसानंतर आपली सेवा कंटिन्यू करायची आहे. जिथे सेवा थांबवली होती तिथूनच आपल्याला सेवा सुरू करायची आहे. पण आता बघा, जर आपल्याला सेवा करत असताना 40 दिवसांमध्ये सुतक किंवा विटाळ आलं तर मग काय करायचं? तर बघा, सुतक आणि विटाळ आल्यावर 10 ते 12 दिवसांचा काळ जात असतो आणि हा खूप मोठा खंड सेवेमध्ये पडत असतो. आणि म्हणून जर सुतक किंवा विटाळ आलं सेवा करत असताना तर आपल्याला सुतक किंवा विटाळ संपल्यानंतर पुन्हा सेवा नव्याने सुरू करायची आहे, पुन्हा संकल्प करायचा आहे आणि सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे या सेवेशी संबंधित अगदी सोपे सोपे नियम आहे. खूप जास्त काही अवघड नियम नाही. 40 दिवस आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे. सेवा करण्याच्या सुरुवातीला आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प नवरा आणि बायको दोघांनीही करायचा आहे. संकल्प करत असताना आपल्याला आपलं गोत्र आणि नाव सांगायचं आहे आणि 40 दिवस मी ही संतान प्राप्तीची सेवा आषाढी एकादशी पासून करत आहे. माझी ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला संतान प्राप्तीचं सुख द्या, मला बाळ होऊ द्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे. तर अशा प्रकारे ही 40 दिवसांची सेवा आपल्याला या आषाढी एकादशी पासून सुरू करायची आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला आषाढी एकादशीला या सेवेची सुरुवात करता आली नाही तर मग काय करायचं? तर बघा, तुम्ही महिन्यातील कोणत्याही एकादशी पासून या सेवेची सुरुवात करू शकतात किंवा कोणत्याही एका बुधवारपासून तुम्ही या 40 दिवसांच्या संतान प्राप्तीची सेवा सुरू करू शकतात. आता तसं पाहिलं तर पुत्रदा एकादशी पासून या सेवेची सुरुवात करत असतात किंवा ज्यांना पुत्र व्हावा अशी इच्छा असेल त्या व्यक्ती पुत्रदा एकादशी पासून या 40 दिवसांच्या संतान प्राप्तीच्या सेवेला सुरुवात करत असतात. आता तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार या सेवेला सुरुवात करायची आहे. खूप सुंदर आणि प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. बघा, आपण जेव्हा कोणतीही सेवा करत असतो ती सेवा फक्त विश्वासानं आणि श्रद्धेनं करायची असते. आपल्या मनात जर शंका असेल आणि शंका ठेवून आपण जर एखादी सेवा केली तर ती सेवा पूर्णत्वास जात नाही. त्या सेवेमध्ये आपल्याला समाधान मिळत नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात ती फक्त विश्वासानं आणि श्रद्धेनं करा. सोबतच सेवा करत असताना आपल्याला डॉक्टरांची जी काही ट्रीटमेंट आहे ती घ्यायची आहे, गोळ्या औषध खायची आहे आणि सोबत सेवा करायची आहे. म्हणजे आपल्याला सर्व बाजूनी प्रयत्न करायचे आहे. शेवटी भगवंताच्या मनात आहे तेच आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून प्रयत्न आपल्याला करायचे आहे. फळ काय द्यायचं हे स्वामी महाराज ठरवतील. म्हणून या आषाढी एकादशी पासून आपल्याला 40 दिवसांची संतान प्राप्तीची सेवा करायची आहे. आता जर तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये कुणी असेल की ज्यांना मूल होत नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना तोंडी तुम्ही सेवा सांगा. अशी अशी सेवा आहे या आषाढी एकादशी पासून सुरू करायची आहे. आता माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.